बालपणी कशी दिसायची दीपिका? वयाच्या 8व्या वर्षी मिळाली होती पहिली जाहिरात. जाणून घेऊया दीपिका पादुकोणबद्दलची सविस्तर माहिती. आँखों में तेरी अजब सी अदाएं है या गाण्याच्या ओळी कित्येकांच्या ओठावर आजही रेंगाळताना दिसतात. या गाण्याचे बोल कानावर पडले की आपल्या समोर एक सुंदर अभिनेत्री उभी राहते. तिचे सौंदर्य आणि अभिनय पाहून आज प्रत्येक जण म्हणतो की नभातून आली अप्सरा अशी सुंदरा. तिचे हे वर्णन ऐकून आता तुम्हाला समजलेच असेल की मी बोलतेय ते बॉलिवूडची मस्तानी गर्ल अभिनेत्री दीपिका पादुकोणबद्दल. पद्मावतमध्ये तिने राणी पद्मिनीची व्यक्तिरेखा सशक्तपणे निभावली होती. बाजीराव मस्तानीमध्ये ती रणवीर सिंगची मस्तानी झाली. रामलीलामध्ये तिने रणवीरशी प्रेमाची रासलीला खेळली आणि 14 नोव्हेंबर 2018 मध्ये ही जोडी विवाह बंधनात अडकली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपिकाचे गाजलेले सिनेमे, तिचे फिल्मी करिअर आणि दीपिका रणवीर यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. दीपिकाचा जन्म आणि शिक्षण कुठे झाले याबद्दलची माहिती आपण बघूया. मस्तानी गर्ल दीपिका पादुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 मध्ये डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये कोकणी कुटुंबात झाला होता. दीपिकाच्या घरी कोकणी भाषा बोलली जाते. तिचे वडील हे भारताचे प्रसिद्ध माजी बॅडमिंटनपटू आहेत, तर तिची आई उज्ज्वला या ट्रॅव्हल एजंट होत्या. दीपिकाला एक लहान बहीण असून तिचे नाव अनिशा पादुकोण आहे. ती एक गोल्फ खेळाडू आहे. दीपिका 1 वर्षाची असतानाच तिच्या वडिलांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि ते बेंगलोरला आले. त्यानंतर दीपिकाचे शालेय शिक्षण बेंगलोरच्या सोफिया हायस्कूलमध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण माउंट कार्मेल कॉलेजमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर तिने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र पदवी पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला होता. मात्र नंतर तिला मॉडेलिंगचे कामे मिळू लागल्यामुळे तिला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. 10वीत असतानाच मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. दीपिकाचे वडील आणि आजोबा हे बॅडमिंटन खेळामध्ये पारंगत होते. तिचे वडील तर भारताचे माजी प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते. त्यामुळे तिच्या घरी बॅडमिंटनचे वातावरण होते. मात्र तिला 10वी मध्ये असताना मॉडेलिंग करण्याची इच्छा झाली. तिने याबद्दल तिच्या वडिलांशी चर्चा केली होती. त्यानंतर दीपिकाने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय पक्का केला होता. यासाठी तिने प्रसाद बिडापा यांच्याकडे मॉडेलिंगचे रीतसर प्रशिक्षण देखील घेतले होते. जाहिराती करतानाच मिळाला पहिला म्युझिक व्हिडिओ. पदवीचे शिक्षण पूर्ण करतानाच दीपिकाला मॉडेलिंगचे कामे मिळू लागली होती. मॉडेलिंग करत असतानाच तिला अनेक जाहिरातींच्या ऑफर्स देखील येऊ लागल्या होत्या. विशेष म्हणजे तिने त्यावेळी लिरिल आणि अनेक फॅशन ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले होते. 2005 मध्ये दीपिकाने प्रसिद्ध अशा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला होता. त्यानंतर 2006च्या किंगफिशर कॅलेंडरसाठी देखील तिची निवड करण्यात आली होती. त्यानंतर दीपिका मुंबईमध्ये शिफ्ट झाली होती. मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्येच भरपूर काम केल्यानंतर तिच्या कामाचे कौतुक होऊ लागले होते. त्यानंतर तिला बॉलिवूडचा गायक हिमेश रेशमियाच्या नाम है तेरा या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटातून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण. हिमेश रेशमियाच्या म्युझिक व्हिडिओनंतर दीपिकाला चांगली प्रसिद्धी
मिळाली होती। त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या। मात्र या दरम्यान दीपिकाला वाटले की ती अजून अभिनयासाठी परिपक्व नाही। त्यामुळे तिने बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला होता। त्यानंतर 2006 मध्ये दीपिकाने ऐश्वर्या या कन्नड चित्रपटात काम केले होते। बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान त्यावेळी ओम शांती ओम या तिच्या सिनेमासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेत होती। फराहने दीपिकाला नाम है तेरा या म्युझिक अल्बममध्ये पाहिले होते। त्यानंतर फराहने दीपिकाला ओम शांती ओमसाठी कास्ट केले। अशा रीतीने दीपिकाला तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट मिळाला। दीपिकाचे अफेअर्स आणि रणवीर सिंगशी लग्न। लव आजकल सिनेमापूर्वी दीपिकाने 2008 मध्ये बचना ए हसीनो या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती। या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि दीपिका एकत्र आले होते। रणबीर कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत होता। या शूटिंगच्या वेळी हे दोघे जवळ आले आणि त्यांचे रिलेशन सुरू झाल्याच्या चर्चांना त्यावेळी उधाण आले होते। माध्यमांमध्येही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या। दीपिकाने या नात्याला सगळ्यांसमोर स्वीकारले देखील होते। त्यावेळी तिने तिच्या मानेवर करून घेतलेल्या आर या टॅटूचीही जोरदार चर्चा रंगली होती। नोव्हेंबर 2008 मध्ये ते साखरपुडा करणार आहे अशी न्यूज देखील व्हायरल होऊ लागली होती। परंतु एका मुलाखतीत बोलताना दीपिकाने सांगितले की पुढच्या 5 वर्षात माझा लग्नाचा काहीही प्लॅन नाही। त्यानंतर एका वर्षानंतर दीपिका आणि रणबीरमध्ये ब्रेकअप झाला। याविषयी एका मुलाखतीत बोलताना दीपिका म्हणाली होती की मला फसवलं जातंय याची जाणीव व्हायला लागली, म्हणून मी त्या नात्यातून बाहेर पडले। त्यानंतर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला या सुपरहिट चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग दीपिका यांची जोडी झळकली होती। या सिनेमाच्या सेटवर रणवीर सिंग आणि दीपिका एकत्र आले आणि तिथेच या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती। पुढे बाजीराव मस्तानी या सुपरहिट सिनेमामध्ये ही जोडी एकत्र दिसली होती। या सिनेमाच्या वेळी त्यांच्यातील प्रेम आणखी फुलू लागले होते। रामलीला नंतर या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती। अखेर 14 नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका आणि रणवीर यांनी लेक मोको इटलीमध्ये कोकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले। अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। धन्यवाद।